बुलढाणा शहरामध्ये बुलढाण्यासारखी स्वच्छता जिल्ह्यातल्या कोणत्या शहरामध्ये नाही आहे. काही भाग आहेत ज्याच्यामध्ये थोडा अस्वच्छतेचा अभाव आहे, पण ती अस्वच्छता करतं कोण? आज काही भागातले नागरिक इतके चांगले काम करतात, 80% शहरामध्ये निघती नागरिक की त्यांच्या दारात गंज दिसत नाही. तुम्ही फेरफटका मारा. आणि काही भाग असा आहे की ते इतके बेजबाबदार नागरिक आहेत की आता कचरा उचलला की लगेच टाकतात. शासकीय कर्मचारी कचरा जमा करतात आणि गाडीवर भेटतात, रात्री 2-2 वाजता रस्त्यावर आणून टाकतात. काही ह्यांना काही जबाबदारी नाही या लोकांना की हे आपलं शहर आहे, सुंदर ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जो काही मला तर वाटतं की कचराचा हा विषय आमच्या शहरामध्ये फार नाही आहे. आणि माझ्या शहरात इतकं सुंदर शहर तर या जिल्ह्यात पण सध्या कोणी नाही आहे. आम्ही राज्यात पण 2 नंबर लावतो, पण तरी त्याहीपेक्षा जास्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की आपण रस्त्यावर कचरा का टाकावा. घंटा गाडी जाते पण लोक वरून तिसऱ्या बाजून घंटा गाडीत कचरा टाकायला येत नाही आणि मग रात्री रस्त्यावर जाऊन फेकतात. काही नागरिक तर असे की सकाळी 7 वाजता कचरा उडला की परत 8 वाजता कचरा टाकतात, म्हणजे त्यांना कचरा साठवणं माहीतच नाहीये. तर अशा बेरोजगार काय त्याला बेजबाबदार नागरिकांना आम्ही पहिले समज देणार, त्यांना त्यांच्यामध्ये आम्ही जनजागृती करणार. व्यापारी देखील स्वतःचा वेस्टेज असतं रस्त्यावर आणून टाकतात. काही दुसरे लोक जे व्यापारी आहेत तेही करतात, रस्त्यावर आणून टाकतात. अरे आपण गंज हे काय त्याला हे ठेवलं पाहिजे, बकेट ठेवली पाहिजे, गाडी टाकली पाहिजे. गाडी प्रत्येकाच्या दारात आमची जाते. आता दर रविवारी अख्ख्या जिल्ह्याचे लोक आमच्या शहरामध्ये येतात, एवढी घाण करून जातात आणि सगळं आम्हाला साफ करावं लागतं. म्हणून जबाबदार नागरिकांनी हे माझं शहर आहे, हे स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, हे देखील नागरिकांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं आपलं स्वच्छ शहर स्वच्छ राहील. बुलढाणा शहराची ऐतिहासिक अशी ओळख आहे, ती म्हणजे थंड हवेचं ठिकाण. मात्र याच थंड हवेच्या ठिकाणाला अस्वच्छतेच्या माध्यमातून कुठंतरी कीड लागल्याचं दिसतंय. आणि या संदर्भामध्ये आवाज उठवलाय तो बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक. त्यांचं एक पत्र व्हायरल होतं सध्या सोशल मीडियावरती, जे प्रशासनाला त्यांनी अस्वच्छतेबाबतीत लिहिलं आहे. आपल्यासोबत स्वतः राधेश्याम चांडक आहेत. काका, काय सांगाल? एक पत्र तुमचं व्हायरल होतंय अस्वच्छतेबाबतीत शहराच्या. कशा प्रकारची परिस्थिती जाणवते तुम्हाला? पालकमंत्री आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत की बुलढाणा शहर हे एकेकाळी अतिशय सुंदर स्वच्छ होतं. 10,000 लोकसंख्या असताना हे जिल्ह्याचं ठिकाण झालेलं पहिलं ठिकाण असेल महाराष्ट्रामध्ये कदाचित, कारण की इंग्रजांनी याला जिल्ह्याचं ठिकाण केलं. 3 बाजूंनी निसर्गाने पूर्ण नटलेलं शहर आहे आणि या जिल्ह्याचं ठिकाण आहे. लोकसंख्या वाढत गेली, ग्रामपंचायतची हद्द त्यापर्यंत वस्ती होत गेली आणि एक तर खरं मी पेन्शनर सिटी आहे. इतके लोक या ठिकाणी स्थायिक होऊन आले, पेन्शनर लोक. मी पाहतो जितके लोक असतात सगळे मॅक्झिमम पेन्शनर लोक आहेत. त्यांची मुलं परदेशात आहेत किंवा मुंबई पुण्यात नोकरी करतात. सगळ्यांनी आपले, आणि इथे शिक्षणाची व्यवस्था इतकी चांगली आहे, इतकी व्यवस्था चांगली कुठेच नाही. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी घरं घेतलेले आहेत. पेन्शनर लोक इथे राहतात, आपल्या नातवंडांना शिकवतात. आणि बुलढाण्याच्या कोणीकडनं एंट्री करा, कचराच कचरा दिसतो, घाण पडलेली दिसते, मेलेले जनावर दिसतात. जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येतात. आज या ठिकाणी मेडिकल कॉलेज उघडलं, आयुर्वेदिक कॉलेज उघडलं, ॲग्रिकल्चर कॉलेज उघडत आहे, नर्सिंग कॉलेज आहेत, किती प्रकारचे कॉलेज आले. त्यामुळे जवळ 5,000 ते 6,000 विद्यार्थी या ठिकाणी बाहेर गावचे आहेत. आणि मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल माझ्याकडे म्हणजे माझ्या संस्थेकडे असल्यामुळे, बुलढाणाकडे असल्यामुळे आज त्या ठिकाणी हरियाणा, पंजाब, बिहारमधले लोक येतात, तिथले पण मुलं आहेत तिथे. ते म्हणतात कितना गंदा शहर आहे, की वाईट वाटते हो. या शहरात जन्म झाला, या शहरावरती प्रेम केलं, वाईट वाटते. जिल्ह्याचं ठिकाण आहे, रोज इथे इंटरव्ह्यू चालू असतात. लोक कोर्ट कचेऱ्या तारखावरती येतात. महिलांसाठी कुठेही सुलभ शौचालय नाही. आठवडी बाजाराच्या दिवशी महिलांची एवढी कुचंबणा होते, इंटरव्ह्यू देणारे जे मुलं मुली येतात त्यांची एवढी कुचंबणा होते. कुठेही वॉशरूम नाहीये, सुलभ शौचालय नाही, काहीच नाही. कुठेतरी बिचारे बस स्टँडवर जातात, कुठेतरी आडसं घेतात, आपलं उरकतात. हे जिल्ह्याचं ठिकाण, आणि आता इतके वर्ष आले स्वराज्य म्हणून चांगला नाही वाटत. कोणीतरी लक्ष घालायला पाहिजे. इतका पैसा सरकार निरनिळ्या योजनावरती खर्च करते, आता 1% जरी गेला गावात, 4-5 सुलभ शौचालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी जरी एक जरी केलं तरी ते गाव स्वच्छ होईल. निदान तरुण मुला मुलींचे असतील, म्हातारे लोक कोर्टाच्या तारखेवर येतात त्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे काही तर व्यवस्था होईल. सरकारने थोडाफार तिकडे काय डीपीडीसीतनं एवढा पैसा खर्च करता, त्यातनं सगळं करायला पाहिजे. तर माझी प्रशासन एवढीच विनंती आहे की हा कचरा उचलायची व्यवस्था करा. मी सगळ्यांना भेटलो, ते म्हणतात ही ग्रामपंचायतीची हद्द आहे, ते म्हणतात ही नगरपालिकेची हद्द आहे. अजून कोणीच कचरा उचलत नाही. कोणीतरी व्हीआयपी आले गावात, त्या दिवशी एका दिवशी कचरा उचलतात, तर तसं होते. आणि सगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी ग्रामपंचायतीने कॅमेरे लावले.
त्या ठिकाणी बोर्ड लावले इथे कचरा टाकू नका. अरे पण टाका कुठे ते तर लिहायला पाहिजे ना. कचरा टाकू नका ठीक आहे, पण टाकू कुठे मी? जर ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे, कचरा निघणारच आहे, मग त्या टाकायची व्यवस्था काय? तर एवढा कर जर भरतात लोक ग्रामपंचायतचा, नगरपालिकेचा, त्याचा कचरा उचलायची जबाबदारी प्रशासनाची आहे. शासन एकीकडं कोट्यवधी रुपये खर्च करते स्वच्छतेविषयी, जनजागृतीविषयी. बुलढाणा शहरातील नगरपालिका असेल किंवा बुलढाणा शहराला लागून ग्रामपंचायत असेल, यांच्याकडे सुद्धा मोठा फंड असतो स्वच्छतेविषयी खर्च करण्यासाठी. हे एवढं असताना रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याच्या दिसत आहेत, जनावर पडलेले दिसत आहेत, कुत्रे फिरताना दिसत आहेत. अस्वच्छता जी ती संपूर्ण शहरात बोखळलेली आहे. हायवे सुद्धा या ठिकाणून जातो. कोण जबाबदार आहे असं वाटतं याला? नाही कोण जबाबदार आहे मी असं सांगणार नाही, परंतु जे लोक टॅक्स घेतात, जे कर घेतात, जी संस्था कर घेते, ती जबाबदारी आहे, ते उचललं पाहिजे. आणि ते आपलं काम योग्य करतात की नाही, जिल्ह्याचं ठिकाण आहे, संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे. किंवा ते बाकीचे काम होत राहतील, पण त्या शहर तर स्वच्छ दिसलं पाहिजे. आज जिल्ह्याचं ठिकाण आहे, इतके लोक या ठिकाणी येतात, नाही वाटत चांगलं हो. आज आमची संस्था बघायला किती लोक येतात भारतामधून, बुलढाण्यापर्यंत अभ्यास दौऱ्याचे किती भारतात संस्था येतात. तर इतकं वाईट वाटतं आम्हाला हे सगळं. आणि सगळ्यात झालं काय की आता हे शिक्षण हब झालं, इतक्या शाळा आणि उघडल्या कॉन्व्हेंट या शहरामध्ये, 8-9 कॉन्व्हेंट झाले त्या शहरामध्ये. पूर्ण पेन्शनर लोक या ठिकाणी स्थायिक होऊन राहिले. सगळे आपल्या मुलांना, नातवांना त्या ठिकाणी शिकवतात, कारण की त्यांची मुलं परदेशात आहेत किंवा मुंबई पुण्यात नोकरी करतात. त्यांची सगळ्यांची मुलं इथेच आहेत. तर ते चांगलं वाटत नाही. तुम्ही बघा सकाळी मॉर्निंग वॉकला 100-100 दीडशे वयस्कर लोक असतात, बिचारे नाकाला टावेल लावून जातात, बरं वाटत नाही. तुम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना जे पत्र दिले, काही तुमचं बोलणं झालं या संदर्भात? मला पालकमंत्र्यांचा फोन आला की मी तुमचं पत्र वाचलं, मी त्याच्यावरती कारवाई करतो. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब या बाबतीमध्ये सांगितलं की मी काही ना काही व्यवस्था 2-4 दिवसामध्ये करतो. त्यांनी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल काही नाही. तुम्ही कायम टिकलं पाहिजे ना. ते प्रतिसाद देतील 15 दिवसात परत ती होणार, ती जबाबदारी कायम कोणाची फिक्स झाली पाहिजे ना. आणि कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवले पाहिजे ना. मी कचरा टाकू कुठे मग? माझी पर्यायी व्यवस्था लागेल की नाही मला? शहराची जी स्वच्छ शहर, सुंदर शहर जी ओळख आहे, ती पुसल्या जाते या माध्यमातून. अहो हे तर साहजिकच आहे. किती जरी तुमचं घर बंगला असला, बंगल्यासमोर कचरा असला, घरात कचरा असला, तर पाहुण्याला कसं वाटतंय? ती परिस्थिती आहे. इतके सुंदर बंगले बांधले अधिकारी लोकांनी, ते रस्ते इतके रुंद जिल्ह्यात कुठे नाहीये. पण सगळे कचऱ्याने डम झाले, कोणीच कचरा उचलते, काय करावं? नक्कीच. तर हे होते बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, ज्यांनी एक पत्र लिहून संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर खळबळ उडवून दिली. आणि प्रशासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की संपूर्ण शहराची स्वच्छता करा आणि जी काही स्वच्छतेविषयी जनजागृती करता येईल ती सुद्धा करा. मात्र शहर स्वच्छ करा, जेणेकरून बाहेरून जे विद्यार्थी येतात, बाहेरून त्यांचे पालक वर्ग येतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, त्या बाहेरच्या लोकांना बुलढाणा शहर जे ते अस्वच्छ वाटतं. आणि आत एंट्री करताना त्यांना नाकाला रुमाल बांधून आत एंट्री करावी लागते. जर काही पुसलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आणखी या शहराची जी ओळख आहे, स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि थंड हवेचं ठिकाण, हे सुद्धा पुसायला वेळ लागणार नाही, अशा प्रकारची विनंती जी राधेश्यामजी चांडक यांनी केलेली आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.